धाराशिव इथून मधुकरराव शितोळे महाराज आपल्याकडे आले होते. त्यांना ब्रेन हॅमरेजमुळं उजव्या साईडचा पॅरालिसिस झाला होता. एक 6 ते 7 महिने झाले होते पॅरालिसिस होऊन. तर महाराज नाव सांगा तुमचं. मधुकर सीताराम शितोळे. मधुकर शितोळे. गाव कोणतं तुमचं? शिवभोजी, जिल्हा उस्मानाबाद. उस्मानाबाद, धाराशिव. धाराशिव. बर, काय झालं तुम्हाला? हे मला अगोदर चक्कर येत होती, हम्म त्याच्यामुळे मी मला चक्कर काय थांबून जाईल, पण ते चक्कर येता येताच जेवण कमी झालं. जेवण कमी झाल्यावर मग मी पोरांनी सांगितलं असं असं व्हायलंय, जेवण कमी चाललंय, मला चक्कर यायला लागली. पोरांनी सोनेगावला नेलं दवाखान्यात. सोनेगावला नेल्यानंतर चौथ्या दिवशी मला ती कमी झाली, चक्कर कमी झाली, चला यायला लागलं, बरं झालं. आणि पुन्हा काय झालं, मला आता चांगलं झालं, कशाला गोळ्या खायच्या, गोळ्याच बंद केल्या. अच्छा, गोळ्या बंद केल्या तुम्ही? मी स्वतः केली. बर. गोळ्या बंद केल्या की एक 10-12 दिवसानं झटका आला. गोळ्या बंद केल्यानंतर 10 दिवसांनी तुम्हाला झटका आला पॅरालिसिसचा. बर. पुन्हा लक्षात यायला लागलं, पुन्हा त्या डॉक्टरकडे गेलो सोनेगावला. बर. असं असं झालं साहेब, ते गोळ्या बंद केल्या. त्यांना सांगितलं खरं, ते म्हणले गोळ्या बंद केल्यामुळे झाले. म्हणले गोळ्या चालू करा, आता काही इलाज नाही, पहिले झालं झालं, पुढे तरी येऊ नये म्हणून गोळ्या चालू राहते. बर. म्हणून त्यांच्या गोळ्या आज तगायपर्यंत मला चालू. तरी ती चालाय बी ना आणि काही बोलता बी ना, बर. म्हणजे अशी परिस्थिती झाली होती. म्हणजे तुम्ही रक्त पातळ व्हायची गोळी बंद केल्यामुळे तुम्हाला हा दुसरा स्ट्रोक बसला. मग दुसरा स्ट्रोक बसल्यानंतर तुम्हाला चालायला येईना, बोलायला येईना आणि काहीच येईना. बर. आपल्याकडे जेव्हा आले होते तेव्हा तुमची स्थिती कशी होती? ज्या वेळेस मी पैठण मारली त्यावेळेस मला माऊली महाराजांनी सांगितलं की पैठण मध्ये 10 दिवसाचा कोर्स आहे आणि तिथं नाना तुम्हाला बोलता येते. बर. ठीक आहे म्हणलं. मी त्यांच्याच गाडीमध्ये त्यांनाच घेऊन मी इथं आलो. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला बोलायला येत नव्हतं आणि चालायला येत नव्हतं? काहीच नव्हतं. बर. इथं आल्यानंतर सांगितलं असं झालेलं, मी दुसऱ्या दिवशी शनिवारी तर इथलं ट्रीटमेंट चालू झालं. शुक्रवारी आलतो मी. बर. 8-8:30 वाजता संध्याकाळी. शनिवारी लगेच चालू झालं. बर. तिसऱ्या दिवशी तर मला चालायला आलं. तिसऱ्या दिवशी चालायला आलं? चालायला आलं. बर. आणि आता हे 8 दिवसाच्या आत बोलायला पण यायला यायला. मग मी म्हणलं की हे काहीतरी डॉक्टरच्या पाठीमागं काहीतरी आहे, डायरेक्ट शक्ती. आमचा विश्वास कशावर? आमचा विश्वास देवावर. महाराज लोकांचा विश्वास देवावरच असणार. पण डॉक्टर लोक आम्ही काय म्हणतो, डॉक्टरला पाठीमागे देव आहे, तेव्हा हे आपलं काम झालं. बर. आमचं तर उद्या सुट्टी आहे म्हणतो. हे काम डॉक्टरच्या मेहनतीने झालं आणि भगवंताच्या कृपेनेही झालं. दोन्ही महत्वाची. सत्य गोष्ट आहे, सत्य गोष्ट. माणसाला ज्यावेळेस आजार होतो त्याला उपचाराची बी आणि भगवंताची बी दोन्ही गरज लागते. उपचाराची जास्त. उपचार पहिले, नंतर भगवंताची कृपा आणि काय म्हणते आपलं केलेलं पुण्यही काम येतं. अशा तिन्ही तुमच्या गोष्टी हाताने घडतंय म्हणजे तुमच्या पाठीमागं भगवंताची शक्ती आहे. योग्य ठिकाणी योग्य उपचार घेतला त्याच्यामुळे चांगला हे ते होता. ज्ञानेश्वर म्हणल्यामुळं मला विश्वास पटला की 10 दिवसाचा माझा कोर्स आहे आणि तुम्ही नीट होता, पॉझिटिव्ह असू एकदम बरं असू. मला तू कसं काय ज्ञानेश्वर? नाही नाही, मला आता तुम्ही नीट हो. आमच्या इथं पण सोलापूरच्या डॉक्टर येते ना धाराशिव, हा. मेंदूपाय तिथं पण आम्ही गेलतो. अच्छा, सोलापूरच्या मेंदूच्या डॉक्टर कडे तुम्ही गेलता? बर. पण निश्चित तपासणीच केली आम्ही, गोळ्या औषधं काय घेतली नाही, ते आता पटलंच नाही ते. अच्छा. आम्हाला ग म्हणलं चला आपलं. काय म्हणाले तुम्ही नळी पाडतो. अच्छा. अच्छा, इथं नळी टाकून ऑपरेशन करून तुम्हाला श्वासोश्वास देऊन तुम्हाला हे करतात म्हणून तुम्ही मग तिथून निघून आला. तोंडावर सांगितलं पोरांनी, औषध घेऊ नका,
औषध पण नाही फीस द्या म्हणलं काय शंभर त्यावेळेस यांची स्थिती किती होती मावशी? ते काय 3 माणसं धरायला लागत होती. 3 माणसं धरायला लागत. 3 4 म्हणलं तर चालायचं. आणि आता आपल्याकडे आणलं होतं तेव्हा कशा अवस्थेत आणलं होतं? 3 माणसांनीच आणलं. 3 माणसांनी. बरं. मी आज काय म्हणतो मला काळी बुडीचा माणूस असला तरी बी माझी हिंमत आहे, मी चलतो. आणि ते सोरेगावची औषधं बंद 1 कंप्लीट महिनाभर केली. पण त्या टायमाला तर निक्क मड्यासारखीच अवस्था होती. एकदम कोमात होते समजा. एकदम कॉम. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. काहीच माणूस ओळखीला गेला मला घरातलं घरात इतकी इतकी परिस्थिती परिस्थिती खराब झाली. हा. बरं बरं. हा. आता ठकाठक बोलायला. हा. बोलायला जेवण चाललंय हा. झोपला तुम्हाला हे हॉस्पिटल कोणी सांगितलं? नाही, माझ्या ज्ञानेश्वर तांबे तांबे तांबे. तांबे नाही. बापू घरीच आलतं. हा? बापू म्हणाला घेऊन आलत का तांबे. बापू बडा आमच्याकडे येऊन गेले होते. हा. त्याचं ती ज्ञानेश्वर तांबे बापूच्या बापू बडाला घेऊन आला. हा. आणि त्यानं मला म्हणलं ना बापू बडून जाऊन तुम्ही खूप खूपच नाव त्यांना तर लय जास्ती बापू झाले. बडनीट झाले म्हणून मग तुम्हाला घेऊन आले. आता त्यांची ते तुमच्यापेक्षा बेकार परिस्थिती होती. होती. नाही, भीती तर करतो. पुन्हा 2-3 वर्षाचं होतं ना बापूचं त्यांना. ऑपरेशन झालं हम्म. तर मी तिथं होतो. अच्छा अच्छा. हम्म. सोलापूरला वसंतकराकडे ऑपरेशन बापूचं झालं. बापू बडा जवळ शंकर सोलापूरचे डॉक्टर साहेबाकडे ऑपरेशन झालं झालं. होतं त्या हा, दिवशी. हा. बरोबर आहे का? पण वसंतकर साहेब गेले शिवून व्हायचं बापू इलाज नाही म्हटलं आता. बापूला बोलाय जोरात बोला, जोरात आवाज आला पाहिजे. बापूला बोलाय बी ना. हा हा. मग आता काय करावं म्हणले. मग हे तुमचा पत्ता लागला बर. ज्ञानेश्वरला. ज्ञानेश्वर तांबेला आमचा पत्ता लागला. हा, हा. तुमचा पत्ता लागल्यावर त्यानं बापू नीट करून आणला अगोदर. आमच्याकडून. म्हणजे आम्ही हे ज्ञानेश्वर तांबेने बापू बडला आमच्याकडून नीट करून नीट तिकडे गेला हा. धाराशिवला. आणि नीट करून येऊन माझ्याकडे घरी आला. आम्हाला असं झालंय म्हणून माहिती झालं की त्यांनी 15 दिवसाच्या आत इकडे आणलं आम्हाला. हो. अच्छा अच्छा. ज्ञानेश्वर म्हणलं त्याला माहीत झालं. त्याला माहिती झाली तुमची की त्यांनी तुम्हाला परत आपल्याकडे घेऊन आला. त्याच्या वडील अगोदर आले म्हणले माहीतच नाही ना तुम्हाला सर. बरोबर. त्याच्यामुळं गाडी त्याची स्वतःची गाडी घेऊन आला. हम्म. ज्ञानेश्वर. हम्म. आता त्याला आत्मविश्वास होता, अरे आपण यांना नीट केलं नाही तर लगेच होती. हा, हा. नाही तुम्ही म्हणलं मला ना म्हणून तुम्ही 100% नीट मला पकडा. 100% सांगतो. बापू पिढ्याकडे वया गेला मला क्लिअर केलं. क्लिअर केलं. हम्म, हम्म. आत्मविश्वास. आणि बापू पडाचं नाव घेतलं की मी म्हणलं हे त्यांना नीट केलं म्हणलं तर मी तर म्हणलं होणारच. म्हणालच. हो. पण मग ज्ञानेश्वर तांबेने तुम्हाला इथं आणून आज काय स्थिती झाली? आज माझी स्थिती आहे की तुम्हाला सांगतो कसलं बी युद्ध आलं तर जिंकायची. कसलं युद्ध आलं तरी तयार जिंकायचं. केलं. तुमची शक्ती जी आहे जी काय अध्यात्म असेल अगर अभ्यास असेल ज्याचा त्याचा अभ्यास असतो. तुमचा डॉक्टरकीचा अभ्यास तुमचं शिक्षण प्रामाणिकपणा असल्यामुळे हे फळ आहे तुम्हाला. आणि तुम्ही जर प्रामाणिक नसाल माझे डॉक्टर 2 झाले फेल केले माझी कशी 2 डॉक्टर बर. फेल. चक्क त्यांच्यामुळं मला 2 महिने आजार राहिला. गोळ्याच खाऊ नका म्हटलं. डॉक्टरने म्हणजे तुम्हाला डॉक्टरने गोळी बंद केली म्हणून तुम्हाला हे आजार झाले. हा म्हणजे तुम्ही नाही चुकले, डॉक्टरच्या चुकीमुळे असं झालं. गावात गावातला आमच्या गावात काही ती गोष्टी येते त्याची फिरायला पले आणि गेलेले त्याला ती केल्यावर आता कसं करायचं तेव्हा आडवा पडलो. पण जाऊ दे आता ती. पण आता तुमच्यासारखे जे पेशंट आहेत हम्म. होय. आमच्या इथले ट्रीटमेंट ते कसं वाटली तुमच्या शब्दात सांग. 1 नंबर. तुमचा ट्रीटमेंट म्हणजे कसं आहे कुठल्याच गोष्टीचं कमी नाही. ट्रीटमेंट एकदम 1 नंबर का तातडीचा गुण आहे. 10 दिवसात कोणी येत म्हणजे अहो 3 दिवसात 10 दिवस कुठं म्हणणार 3 दिवसात 3 3 दिवसात. दिवसात चांगला फरक झाला. हो 6 महिने 7 महिने माणूस पडल्यावर 3 दिवसात चलतो म्हणजे काय. मला भरोसा नव्हता की आता मी चलू शकत नाही. म्हणजे तुम्हाला भरोसा नव्हता आता मी चालन भाऊ. हो नव्हती कॅपॅसिटी. त्यावेळेस बापू चालायला म्हणलं की मला थोडा जीव आला. जीव नवा 100% हे आहे म्हणलं डॉक्टर
नाही म्हणलं विचारलं ज्ञानेश्वर कुठं आहे हम्म. पैठण. अरे पैठण म्हणलं तर न्यायच आहे म्हणलं. भाऊजींना सांगितलं न्याय आहे तिथं म्हणलं. का माझ्या एकनाथ महाराजांनी पैठणला न्याय मिळाला. एकनाथ महाराजांनी न्याय मिळवला. आता की तुम्ही जोरात बोलायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे अजून कंठ तुमचा फुटाना, अजून बोलणं चांगलं स्पष्ट येईल. हरिपाठ ते म्हणताना असं जोरात वाचायचं. हम्म? आता मोठे आधी एकटी म्हणत नाही मी डॉक्टर. हम्म. जोरात बोला. समोरचा माणूस हम्म. उद्या काय करणार आहे आज सांगतो. बर. उद्या काय करणार आहे हम्म. पण वाईट असलं तर सांगायचं नाही, चांगलं असलं तर सांग. चांगलं असलं तरच सांगायचं. हे ब्रीद आहे. बरं. या कारण लयच तर म्हणत होते पण वाईट कार्य आहे सांगायचं नाही काही. बरं तुझं असं तसं काय मग हे मला तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेवराय, सावता बाबा, गोरोबा काका कुठल्याही बातम्याचा ग्रंथ माझ्या घरात नाही असं नाही. बर. सगळ्या प्रकारचे ग्रंथ तुमच्याकडे. आणि पारायण पण चालू. आणि सगळ्या प्रकारचे पारायण वर्षाला सप्त्यात 5 सप्त करतो मी. आणि सप्त्यात ज्या त्या पारायणात ज्या त्या बातम्याचा करतो. गोरोबा काकाचा चैतीला. आता उद्या तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोकुळाष्टमी हम्म. असे 5 शब्द आहेत. 5 शक्ती. बर. त्याच्यात हे पारायण आणि ते मी वाचत नाही. कोणीही बोलवायचे बसवायचे. वाचा चांगला आहे ना फॉर्म वाचा, चांगला आहे वाचा. बरोबर. आणि तुमच्या मॅडम सारखी धार्मिक पोरगी होती आमची. बर बर. कुटुंबात वारली. पोरगी अच्छा, आमची करू तुमची नका. मॅडम पोरगी दगरे पडले काय नजरे परदेश पडले मॅडम रडू करायला नका, रडू नका. समोर लक्षात आलं माझे म्हणून उभी येला हम्म. आपल्या बाळीसारखं काय ते जाऊ द्या. पण आता पॅरालिसिस पासून चांगले तुम्ही झालेत. लय चांगला, बर बर. लय चांगला. तुमचं मी आहे तो नाव, तुमचं नाव मी आहे तो बघितलं माझ्या माघारी काही असो. नातरायसारखंच नाव चालणार आहे ना. पिढ्यान पिढी नाव चालणार. डॉक्टर म्हणणार नाही मी, संतोष करंडे म्हणणार. बर बर. आणि रेणुका माय माझी मी असा म्हणणार. डॉक्टर साहेब आणि मॅडम म्हणणार माझी लेकरायची, लेकर आहे, लेकर. बरोबर. लेकरायची माझी. लेकराचं कौतुक जर मी नाही केलं तर काय करायचं माझ्या विद्याला. बरोबर. माझ्या विद्याला काय करायचं तुम्हाला सांगतो. कंटिन्यू डॉक्टर साहेब हरिपाठ असतो आपल्या मंदिरात बरं का. रोज आता हरिपाठही करायचा, आपला व्यायामही करायचा, निष्काळजीपणा करायचा नाही. जेवढी तुम्ही मेहनत घेताल तेवढं तेवढं तुम्हाला फायदा. फायदाच. हं. आता चालायला लागले, आता उद्या बोलायला लागले, उद्या तुम्ही चांगले फिरणार, सगळं चांगलं होणार. पण अर्ध काम राहिले ना आमचं बी मंदिराचं अजून. ते हे अर्ध सगळं केलेलं पूर्ण होणार. करायचं. आता तुम्ही नाथ महाराजाच्या इथं येऊन 10 दिवस राहून गेले, तुमचं ते पूर्ण कामही पूर्ण होणार, ते पूर्ण होणार. हं. कारण आमच्या संत एकनाथाची ही पावन भूमी आजपर्यंत कोणी नाराज होऊन गेला नाही. नाही, नाही. नाही मी घरी सांगितलं आपण बैठकला चालला. कारण ते शांती ब्रह्म आहेत. हं. आणि इथून माणूस शांतता घेऊन जातो आणि प्रेरणाच भेटते. हो. आजपर्यंत हा आमचा म्हणजे खरी गोष्ट आहे, ही जी शालिवान राजाची नगरी आहे, खरी गोष्ट आहे, पैठण नगरी, खरी गोष्ट आहे साहेब. आणि फार पुण्यभूमीतून आपण ये जातो म्हणजे. हं, हं, हं. म्हणूनच याला दक्षिण काशी म्हणलंय ना. हो, हो, हो. बरोबर का. शीतळ, कालवा, हलवा असं आहे का. हो. काय काय ठिकाणी काय काय शहर मध्ये असं थांबू वाटत नाही. थांबू वाटत नाही. आज तुम्हाला इथं 10 दिवस झाले असं वाटतं काहीच का? नाही वाटत. नाहीतर एखाद्या आता हॉस्पिटल रात्रीच वाटतं नाही कधी म्हणलं. सुट्टी घ्यावं कधी जावं. काहीच वाटत नाही. आपल्याला घरी जायचं म्हणलं की फाशी घर आहे बसायची. असं वाटत आहे मला. मला तर घर आहे वाटत. घर वाटत. चला की तसं आपल्या घरी दूर वाटतच नाही. कारण कुठली गोष्ट कोणती त्रास नाही, अडचण नाही, काहीच नाही. काहीच. बरं. चला आता अशीच मेहनत घ्या. हं. होय, 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 हम्म? होय.
मी सारखं येणार पैठणला आले की मी येणार तुमची गाठच घेऊन येणार आता यायचं जे 20 दिवसांनी परत. पैठणला आलं की मी तुमची गाठच घेऊन येणार बर. सगळं